सोनूज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत ओला जवळा महाराष्ट्रीयन पद्धतीचा. त्यासाठी लागणार आहे 1 वाटी ओला जवळा. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे फोडणीसाठी तेल, हळद, मीठ, कोकम, हिरवी मिरची, कांदा, कढीपत्ता, आलं लसणाची पेस्ट. सर्वप्रथम आपल्याला करायचं आहे कढई तापवायची आहे. त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तेल. तेल जोपर्यंत गरम होत नाही तोपर्यंत आपल्याला काहीही करायचं नाही आहे. थोडा वेळ थांबायचा आहे. ज्या वेळेला तेल गरम होईल त्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे कढीपत्ता. पण तो कढीपत्ता टाकेपर्यंत तेल गरम झालेलंच पाहिजे. जसं आपला कढीपत्ता तडतडायला सुरुवात होईल त्यानंतर थोडीशी वाट पाहायची आहे. पूर्ण तर कढीपत्ता जोपर्यंत तडतडत नाही तोपर्यंत मिरची टाकू शकत नाही. कढीपत्ता तडतडायला लागला की त्यानंतर आपल्याला टाकायची आहे हिरवी मिरची. आपल्याला किमान 15 ते 16 हिरव्या मिरच्या, ऑब्व्हियसली आपल्याला ज्या तिखट लागेल तसंच आपण यूज करावं. त्यामध्ये टाकायचे आहे हिरवी मिरची. आता हिरवी मिरची चांगली आपल्याला परतून घ्यायची आहे. हिरवी मिरची परतताना थोडंसं एकदा चेक करायचं आहे की त्याचा कलर चेंज झालेला आहे की नाही. ओके, तर आता आपला कलर चेंज होताना दिसतोय. त्यामुळे आता आपल्याला टाकायचं आहे त्यामध्ये कांदा. आपल्याला 1 ते 2 कांदे आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहेत. हा चिरलेला कांदा आपल्याला टाकायचा आहे मिरची फ्राय झाल्यानंतर. पूर्णपणे कांदा टाकल्यानंतर तो आपल्याला चांगला फ्राय करायचा आहे. छान असा परतून घ्यायचा आहे कांदा परतताना थोडीशी काळजी घ्या की गॅस लो फ्लेमवर असू द्या. कारण जर आपण फास्ट गॅसवरती कांदा परतला तर तो कांदा जळून जाण्याची शक्यता असते आणि तो परतलाही व्यवस्थित जात नाही. त्यामुळे थोडं मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे. स्लो फ्लेमवर ठेवला तरी चालेल. तो कांदा छान असा परतून घ्यायचा आहे. कांद्याला छान असं तेल सुटेपर्यंत एकदा आपण चेक करायचं कांदा परतलेला आहे की नाही. तोपर्यंत पुढच्या काहीच प्रोसेस करायच्या नाही. जरासं आपण वेट करूया. आता आपल्या कांद्याला तेल सुटलेलं आहे. आपण पुन्हा एकदा परतून घेऊया कांदा. कांदा परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ. किमान अर्धा चम्मच तरी मीठ टाकावे. मीठ टाकल्यानंतर आपल्याला इथे हळद पावडर टाकायची आहे. आता त्याला छान परतून घ्यायचं. परत एकदा पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे आलं लसणाची पेस्ट. आलं लसणाची पेस्ट टाकल्यानंतर जो तडकतो आवाज, तो आवाज तसा तडकण्याचा येईपर्यंत ते हलवत राहायचं आहे. परतून घ्यायचा आहे तो कांदा. आता आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे ओला जवळा. जो 1 वाटी ओला जवळा आपण घेतला होता तो आता यामध्ये ॲड करायचा आहे आणि पूर्णपणे त्याला फ्राय करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे कोकम. तर आता आपण छान ह्याला मिक्स करून घेऊया. 10 मिनटं किमान शिजल्यानंतर झाकण झाकायचं आहे. 10 मिनटं शिजल्यानंतर ह्याला पुन्हा एकदा आपण हलवून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे. पाणी न टाकताच याला शिजवायचं आहे. आता यामध्ये आपण टाकणार आहोत कोथिंबीर. कोथिंबीर छान बारीक चिरून घ्यायची आहे. कोथिंबीर टाकल्यानंतर परत एकदा आपण ह्याला पूर्णपणे परतून घ्यायचं. पुन्हा एकदा पूर्ण मिक्स करून घ्यायची आहे ती कोथिंबीर. कारण कोथिंबीरचा फ्लेवर आल्यानंतर कोणत्याही भाजीला खूपच छान चव येते. तर अशा प्रकारे रेडी आहे आपला ओला जवळा. तुम्ही याला भाकरीसोबत, तांदळाच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबतही सर्व करू शकता. खूपच छान होतो. कोणत्याही प्रदेशात, कोणत्याही जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये हा असाच छानपणे बनवला जातो आणि सगळे सर्व करून खातात. व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग सोनूज किचन व्हिडिओ.